सुवर्णसंधी BLO आपल्या दारी। मतदार बंधूंनो, आता जागे व्हा आणि SIRला हलक्यात घेऊ नका, नाहीतर मतदार यादीत नाव टाकण्यासाठी मारावा लागतील तहसीलदार कार्यालयाला चक्रा। माननीय भारत निवडणूक आयोगाकडून सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा मतदारसंघाचे विशेष सखोल पडताळणी कार्यक्रम घोषित करण्यात आला असून त्या संदर्भात दिनांक 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 पर्यंत आपल्या दारापर्यंत BLO यांच्यामार्फत प्रत्यक्ष कामकाज सुरू झालेले आहे। त्यामध्ये विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत सन 2022च्या मतदार यादीतील नोटिसी मॅपिंग, घरभेटी, मतदार पडताळणी, वारस मतदान पडताळणी, नवीन मतदान नोंदणी, स्थलांतरित मतदान पडताळणी, मृत्यू मतदार व दुबार नोंदणी शोधणे, तसेच दावा हरकती स्वीकारणे, माहिती संकलन, डिजिटल अपलोडिंग फॉर्म प्रक्रिया, स्वयं मॅचिंग, वारस पडताळणी अशा सर्व भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केलेले इतर सर्व कामे वेळेतच पूर्ण करणे आवश्यक आहे। म्हणून 118 चांदवड विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार 3,11,888 मतदार असून त्यापैकी EF फॉर्म वाटप 2,31,751 झाले असून तरी आतापर्यंत एकूण फॉर्म वाटपाचे कामकाज 80% पूर्ण झाले आहे। तसेच संगणकीकरणाचे काम हे डिजिटायझेशनचे काम 17% देखील आज पाहावे तर पूर्णत्वावर झालेले आहे। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची जनजागृती व्हावी म्हणून जागोजागी ही मोहीम BLO यांच्यामार्फत घरोघरी जाऊन जनजागृती करत आहे। तरी या SIR 118 चांदवड विधानसभा मतदारसंघ अधिकारी म्हणून चांदवड देवळा प्रांताधिकारी कैलास कडलक, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून तथा तहसीलदार अनिल चव्हाण चांदवड व मिलिंद कुलकर्णी तहसीलदार देवळा, त्याचप्रमाणे नायब तहसीलदार JS केदारे चांदवड, तर नगर परिषद मुख्य अधिकारी दिनेश शिनारे हे प्रामुख्याने कामकाजाकडे लक्ष देऊन काम पूर्ण वेळेतच करून घेत आहेत। तसेच या अनुषंगाने आज दिनांक 13 जुलै 2026 रोजी चांदवड येथील मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाची जागोजागी जाऊन तहसीलदार अनिल चव्हाण व नायब तहसीलदार JS केदारे व चांदवड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी दिनेश शिनारे यांनी पाहणी केली। तर या संदर्भात अधिक माहिती दिली आहे तहसीलदार अनिल चव्हाण चांदवड यांनी। तसेच या घटनेचा आढावा घेतलाय DJ महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। महाराष्ट्रामध्ये मतदान यादीचे जी मोहीम चालू आहे त्या मोहिमेच्या संदर्भामध्ये SIR या नावाने मोहीम चालू आहे आणि त्याच महाराष्ट्राच्या संदर्भामध्येच आपल्या चांदवड तालुक्यात देखील ही मोहीम चालू आहे आणि त्या मोहिमेच्या ठिकाणी आज चांदवडचे चक्क तहसीलदार अनिल चव्हाण सर, नायब तहसीलदार केदारे सर आणि शिवसाहेब हे या ठिकाणी त्या मोहिमेला भेट देत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी तहसीलदार आहे, त्यांची संपर्क साधणार आहे। सर, काय सांगाल तुम्ही या मोहिमेच्या संदर्भात? SIR प्रोग्राम म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आपला मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम आहे। यामध्ये मतदार यादी ही आपण शुद्धीकरणाचा कार्यक्रम असून यामध्ये इन्व्हिटेशन फॉर्म आपण BLO मार्फत आपल्या मतदार यादीतील जिथे पण मतदार यादी भाग असतील त्या मतदारांना आपण वाटप करत आहोत। ते वाटप केल्यानंतर ते फिलअप करून ऑनलाईन ॲप्लिकेशनद्वारे आपण ते भरून घेणार आहोत, त्याला आपण तिथे डिटेल्स करून घेतो। यामध्ये आपण मॅप मतदार, अनमॅप मतदार आणि ज्यांना ॲनामोलीज असतील अशा सगळ्या मतदारांचा समावेश असणार आहे। कार्यक्रम हा 29 जुलैपर्यंत आहे। 29 जुलैनंतर ज्या मतदारांचे फॉर्म आपल्याकडे कलेक्ट होतील त्यांची सर्व नोंदणी ही ऑनलाईन ॲप्लिकेशनद्वारे केली जाणार आहे। त्यानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल। त्यामध्ये जे अनमॅप आणि ॲनामोलीज असलेले मतदार असतील त्यांची सुनावणी घेण्यात येईल। जे आपल्या मतदारसंघातील ERO आणि ARO असतील त्यांच्या स्तरावरती त्या सुनावण्या होतील। त्याच्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल, जे आपल्याकडे शुद्ध स्वरूपातील असणार आहे। त्याचप्रमाणे आपल्यासोबत काही BLO आहेत, त्यांच्याशी काय त्यांना हे फॉर्म भरण्यासाठी काय अडचण येते त्यांच्याशी संपर्क करणार आहे। सर, काय सांगा तुम्हाला फॉर्म भरण्यासंदर्भात काय अडचण येते? अडचण वगैरे काही नाही आहे। जे आहे म्हणजे कॅम्प लावलेले आहे, कॅम्पच्या ठिकाणी सर्व लोक येत आहेत आणि व्यवस्थित फॉर्म वगैरे भरून माहिती वगैरे देत आहेत, काही अडचण नाही। आणि स्पॉटवरती काही जे मतदार बाहेर असेल त्यांची कशी काय मतदान फॉर्म जे बाहेरचे आहेत तर त्यांच्याशी मोबाईलवर कॉन्टॅक्ट करून फॉर्म किती ठेवायचं काय ते त्यांना विचारून मग इथे येऊन ते आमचे फॉर्म कलेक्ट करतात। त्याचप्रमाणे या ठिकाणी जे मतदार यादीचं जे संपर्क साधला आहे त्या ठिकाणी या ठिकाणी कुठलीही अडचण येत नाही आणि या ठिकाणी अशी चांदवड शहरामध्ये जागोजागो त्यांनी कॅम्प लावलेला आहे अशी या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे। DJ महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड।
आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या व जाहिराती तात्काळ बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे. कार्यालय पत्ता चांदवड कृषी उत्पन्न समिती गेट नंबर 2, सांगळे कॉम्प्लेक्स, नाशिक हायवे, चांदवड. मुख्य संपादक देवीदास जाधव. संपर्क 98 22 49 99 40 आणि 89 83 15 04 60.